ठीक आहे. आता आपण गुगलच्या सेवा ज्या काही बघितल्यात, मग त्याच्यामध्ये यूट्यूब बघितलंय, गुगल ड्राईव्ह बघितलंय, गुगल फोटोज बघितलाय, ह्या प्लस काही नवीन सेवा ह्या असाइनमेंटमध्ये असाइनमेंट 3मध्ये केलेत. मग तुम्हाला मी ईमेल आय डी काढायला सांगितलेला, एक गुगलचा ईमेल आय डी काढला की गुगलच्या अनेक सर्व्हिसेस तुम्ही बघू शकताय. लक्षात आलं का? मग मी इथं साइन इन करतोय, हे तुम्ही गुगलच्या अकाउंटला साइन इन करताय आणि एकदा गुगलचं अकाउंट साइन इन केलं की ह्या सगळ्या सेवा तुम्ही वापरू शकताय. ह्यातल्या काही आपण बघितलेत, सर्च बघितलंय, मॅप बघितलंय, यूट्यूब बघितलंय, न्यूज बघितलंय, जीमेल बघितलंय, बरोबर आहे का? आता हे आपण बघायचं आहे. आज आपण काही बघितलेले प्लस काही एक्स्ट्रा ऑप्शन्स बघायचे आहेत बघा. मग त्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे बघा. तर पहिलं ऑप्शन आपण पहिल्यांदा साइन इन करूया आपलं ईमेल आय डी अकाउंट. यूज अनदर अकाउंट म्हटलं, साक्षीचं जे ईमेल आय डी अकाउंट आहे ते आपण ओपन करूया. साक्षी बी पाटील ना, आणि काय पुढं किती 2405@gmail.com. ठीक आहे. नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर त्याचा पासवर्ड आपण टाकायचा आहे. ठीक आहे, मी पासवर्ड मुद्दाम म्हटलो नाही, रेकॉर्ड होणार. ठीक आहे. इथं पासवर्ड आपण टाकला. पासवर्ड टाकल्यानंतर साक्षीचं अकाउंट इथं ओपन झालेलं आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्ही या सगळ्या सेवा तुम्ही वापरू शकताय. जसं सर्च वगैरे बघितलं. आज आपण याच्यातली एक सेवा यूट्यूबची बघणार आहोत. यूट्यूब आपण मागच्या लेक्चरला पण बघितलंय, पण स्वतःचा चॅनल कसा तयार करायचा हा आपण बघायचा आहे. यूट्यूब चॅनल कसा तयार करायचा, असाइनमेंट नंबर 3 आहे गुगल सर्व्हिसेसची. त्याच्यात तुम्हाला ह्या असाइनमेंटमध्ये पहिलं असाइनमेंट दिलंय की शैक्षणिक व्हिडिओ शोधा तुमच्या आवडीचा कोणत्याही विषयाचा आणि ती लिंक शेअर करा म्हटलंय. तुमच्या आवडीच्या विषयावर एक शैक्षणिक व्हिडिओ शोधा म्हटलंय. मग आता ही व्हिडिओ शोधायचा आहे. म्हणजे समजा आता 10वीला तुम्हाला कुठला थेरम होता, पायथागोरस थेरम होता, बरोबर आहे. त्या पायथागोरस थेरमचा व्हिडिओ बघायचा आहे. मग ते पायथागोरस थेरम इन मराठी म्हणूया, इन मराठी. ठीक आहे. पायथागोरस थेरम इन मराठी म्हटलं तर बघा, हे पायथागोरस थेरम जो आहे त्याचे व्हिडिओ, मराठीमधले व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळे इथं बघायला मिळतील. मग आता हे आहेत, छोटं दिसतंय, उभं दिसतंय, ते शॉर्ट व्हिडिओज आहेत. ते काही मिनिटात, काही सेकंदात तुम्हाला फास्टमध्ये सांगणार आहेत. आणि तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असतील तर हे आहेत बघा. मग हा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा. आपण पायथागोरसची शॉर्ट ही लिंक शेअर करायची आहे. शेअर करत असताना आपण इथं शेअर ऑप्शनवर जाऊ शकतो आणि कुणाला कुठं पाठवायचं आहे, ईमेल करू शकताय, व्हॉट्सॲप करू शकताय. ही लिंक कॉपी करून दुसऱ्याला ईमेल सुद्धा करू शकताय. ही लिंक अशा पद्धतीनं शेअर करायची असते. ती लिंक तुम्ही शेअर करू शकताय. आता हे झालं ह्याचं. दुसरं आहे हे स्वतःचा चॅनल कसा तयार करायचा. हे व्हिडिओ कसे बघायचे एक होतं ते मी केलं, आणि लिंक शेअर कसं करायचं. आता यूट्यूबवरती स्वतःचा चॅनल तयार कसा करायचा. तुमचं गुगल अकाउंट वापरायचं आहे आणि चॅनल तयार करायचं आहे. मी यूट्यूबवर आलोय. यूट्यूबवर आल्यानंतर तुम्ही इथं क्रिएट केलं. क्रिएट केल्यानंतर इथं तुम्ही क्रिएट अपलोड व्हिडिओवरती आला आणि अपलोड व्हिडिओवरती आल्यानंतर इथं ऑप्शन येतो बघा खाली, क्रिएट चॅनल. आपला यूट्यूबचा चॅनल करायचा आहे आणि त्याच्यातनं तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ टाकून पब्लिसिटी मिळवू शकताय. मग शॉर्ट व्हिडिओ टाकू शकताय, लॉंग व्हिडिओ टाकू शकताय. जसे व्ह्यूज वाढतील, जसे सबस्क्रायबर वाढतील, तसे तुम्हाला पैसे मिळत जाणार आहेत. आता हे फक्त तेवढ्यासाठी सांगत नाही. ठीक आहे, तुम्हाला तुमचं स्किल एखाद्यात असेल, तुम्हाला चांगलं स्वयंपाक करता येत असेल तर स्वयंपाक कसा करायचा, रांगोळी चांगली काढायचं येत असेल तर रांगोळीचे व्हिडिओ टाका आणि त्याच्यावरती व्ह्यूज तुम्ही वाढवू शकताय. लक्षात आलं का? ते क्रिएट चॅनलवरती आलो. क्रिएट चॅनल करत असताना त्या चॅनलचं नाव वगैरे विचारतं. चॅनलचं नाव, त्या चॅनलविषयीची माहिती आणि प्रोफाईल पिक्चर विचारतं. ते प्रोफाईल पिक्चर तुम्ही सेट करू शकताय आणि त्या चॅनलची लिंक तुमच्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकताय. लक्षात आलं का? आता इथं ह्या डिफॉल्ट नाव बघा, मी क्रिएट चॅनल केल्यानंतर याचं डिफॉल्ट नाव जे आलेलं आहे ते साक्षी पाटील आलेलं आहे.
आणि @साक्षी पाटील आणि हा आयडिया आलेला आहे बघा. अबाउट चॅनल म्हटलं तर तुम्ही अबाउट चॅनल इथं लिहू शकताय आणि तो चॅनल सुद्धा शेअर करू शकताय. तुम्ही क्रिएट चॅनल केला, ह्या चॅनलचं नाव बदलायचं आहे, तुम्ही चॅनलचं नाव सुद्धा बदलू शकताय. कस्टमाइज चॅनलमध्ये आलो, कस्टमाइज चॅनलमध्ये आल्यानंतर ह्या चॅनलचं कस्टमायझेशन तुम्ही करू शकताय, नाव बदलू शकताय, प्रोफाईल फोटो बदलू शकताय, सगळंच तुम्ही करू शकताय. इथं प्रोफाईल बघा, बॅनर बदलू शकताय, इथं बॅनर कसा पाहिजे आहे, बॅनर चेंज करू शकताय, पिक्चर चेंज करू शकताय. चॅनलचं नाव बदललं तर ते नाव तुमच्या अकाउंटला दिसतं. जसं माझं ईमेल ID दिसला की दिशा कॉम्प्युटर ओपन होतं, नाव दिसतं आणि खाली माझं नाव दिसतंय, तर मेन अकाउंटला नाव हे येतं. मग चॅनल हँडल जसा ट्विटर हँडल होतं बघा, तसा हा यूट्यूब हँडलर आहे. अशा पद्धतीनं ते यूट्यूबवरती तुम्हाला ते लोक सर्च करू शकतात. आणि चॅनलविषयीची माहिती टाकायची आहे, चॅनलची लँग्वेज तुम्ही शेअर करू शकताय, हे सगळं तुम्ही डिस्क्रिप्शन टाकू शकताय आणि चॅनलची URL सगळ्यांना इथनं कॉपी करून शेअर करू शकताय. लक्षात आलं का? हे शेअर करता येतं आता. आणि तो चॅनल पब्लिश करू शकताय. मी काही चेंजेस करत नाही नावात, तिची ती बदल करू दे, ठीक आहे. इथं या पद्धतीनं चॅनल आपण तयार करू शकतो. आणि चॅनलमध्ये व्हिडिओज द्यायचे असतील तर परत तुम्ही क्रिएट व्हिडिओज म्हणू शकताय, अपलोड व्हिडिओज म्हणू शकताय आणि सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर एखादा व्हिडिओ छोटा अपलोड करायचा आहे. समजा मी सॉंग्समध्ये एक व्हिडिओ होतं बघा, ते व्हिडिओ मला अपलोड करायचं आहे, तर मी व्हिडिओ अपलोड केलं आहे. ॲक्च्युली व्हिडिओवरनं डाउनलोड केलं आहे बघा, मी यूट्यूबवरनं डाउनलोड केलं आहे. ते कुणीतरी आधी तयार केलं आहे आणि त्याचं क्रेडिट मी काय केलो तर यूट्यूब घेऊ देत नाही आहे. दाखवतो डेमोत बघा, मी हंबीर तू वगैरे लिरिक्स आहे. आता हे व्हिडिओ मी अपलोड करायला गेलो, अपलोड होईल पण पब्लिश करताना त्याचा एरर येणार आहे की तुम्ही प्रायव्हसी पॉलिसी तुम्ही क्रॅक करताय. मग त्या व्हिडिओविषयीची माहिती टाका, त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन टाका, हे माहिती काय द्यायचं वगैरे तुम्ही ChatGPT वरनं पण घेऊन टाकू शकताय. मी नेक्स्ट करतोय, तो व्हिडिओ कुणाला दाखवायचा आहे, किड्ससाठी आहे का नाही ते पण तुम्ही शेअर करू शकताय. इथं आहे बघा इट फॉर किड्स, म्हणजे लहान मुलांना पण ते बघू शकतात अशा पद्धतीनं. ओके, नेक्स्ट केलं. नेक्स्ट तर इथं परत तो पब्लिश करायचा आहे, काय करायचं आहे त्याच्याविषयी डिटेल तुम्ही देऊ शकताय. हे डिटेल सगळं कॉपीराईटचं सांगतं बघा. ज्या वेळा आता तुम्ही म्हणाल ते व्हिडिओ कसं बघते, त्याला लक्षात येतंय ते व्हिडिओ कुणीतरी आधी अपलोड केलाय आणि तुम्ही त्याची कॉपी करताय, ते कॉपीराईट ॲक्टनुसार हा गुन्हा आहे. लगेच तो व्हिडिओ नंतर लगेच मला मेसेज येणार आहे बघा. मी प्रायव्हेट नाही पब्लिक केला, ॲक्च्युली हा यूट्यूबवरचाच व्हिडिओ आहे आणि तो हे करू शकताय, कोणी पण बघू शकतंय म्हटलं. ओके केलं आणि पब्लिश. रिमेंबर दॅट एनीवन कॅन सी पब्लिक व्हिडिओज. ओके, माहिती आहे की बाबा जा कम्युनिटी गाईडलाईन्स विचारते, ठीक आहे. ते गाईडलाईन्स ओपन केल्याशिवाय ते जाणार पण नाही. To keep yourself and your community safe, avoid sharing personal info and follow your community guidelines. ठीक आहे. सगळं वाचल्याशिवाय जाते का नाही कोणाला. येस करूया, क्लोज करूया. रिलोड केलं बघा मी पेज. व्ह्यू चॅनल केला. व्ह्यू चॅनलवरती आल्यानंतर एखादं व्हिडिओ अपलोड झालंय का बघूया. ते नाही, मॅनेज व्हिडिओज बघूया. आहे का इथं व्हिडिओ, तो अजून पूर्ण झालेला नाही बघा. आणि आता ड्राफ्टमध्ये सेव्ह आहे तात्पुरता आणि तुम्हाला पब्लिश करायचा आहे. तर व्ह्यू ऑन यूट्यूब म्हटलं, इथं पुढची प्रोसेस करूया. पब्लिश करायचं आहे.
तर पब्लिश करू शकतो बघा. यूट्यूबवर आहे का, हा अपलोड झाला आहे आपला व्हिडिओ. आता हा अपलोड झाल्यानंतर थोड्या वेळात मी अजून हा पब्लिश नाही केलेला आहे, एडिटमध्ये आलो, डिटेलमध्ये आलो, हा पब्लिश नाही झालेला आहे. मी नेक्स्ट करत जातोय बघा, नेक्स्ट करत गेलो आणि सेव्ह केला, पब्लिश केला आहे बघा, सेव्ह फॉर पब्लिश. पण लगेच काही वेळानंतर त्याचं जर प्रायव्हसी पॉलिसी ब्लॉक केल्या तर इथं हा व्हिडिओ अपलोडेड म्हटलंय, थोड्या वेळानंतर हा व्हिडिओ ब्लॉक होणार आहे. का तर ते चेक करतं आणि ते होतं. लक्षात आलं, ओरिजिनल व्हिडिओच अपलोड करत जावा, दुसऱ्याचं डाउनलोड केलेलं अपलोड करायचा नाही, नाहीतर मग तुमचं अकाउंट ब्लॉक होतं. हे झालं शेअर. ही व्हिडिओ शेअर करायची आहे, प्रायव्हेट आहे बघा, हे प्रायव्हेट असल्यामुळे काय प्रॉब्लेम आला नाही. मी पब्लिक करतोय, पब्लिक केल्यानंतर ते प्रॉब्लेम येतं बघा, म्हणून ते होत नाही. लक्षात आलं का, कारण का हा व्हिडिओ दुसऱ्याचा आहे. अशा पद्धतीनं चॅनल तयार करायचा आणि व्हिडिओ करून आपण चॅनलची लिंक शेअर करा म्हणून सांगितलं. ॲटलिस्ट बघा तरी, ॲटलिस्ट नेमकं काय होतं बघा तरी, नंतर तुम्हाला भविष्यात याचा उपयोग होईल. ठीक आहे. दुसरं आहे बघा, गुगल कॅलेंडर वापरणं. गुगल अकाउंट ओपन करतोय, हेच गुगल अकाउंट आहे जे मी वापरतोय. गुगल अकाउंट ओपन केलं. आता गुगलमध्ये कॅलेंडर नावाचा ऑप्शन आहे जो तुम्हाला दररोजच्या, आता तुम्ही भरपूर जणांनी डिप्लोमाला, इंजिनिअरिंगला किंवा 11वी 12वी सायन्सला क्लासेसला हे घेतलंय, ॲडमिशन घेतलंय. ॲडमिशन घेत असताना तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही गुगल कॅलेंडर वापरू शकताय आणि स्वतःचं अभ्यासाचं शेड्यूल तयार करू शकताय. मग स्वतःचं मी शिकवत असताना साध्या गोष्टी, तुम्हाला उपयोगी पडणाऱ्याच या गोष्टी घेतल्यात ज्या तुम्हाला दररोजच्या लाईफमध्ये उपयोगी पडतील. हे कॅलेंडर आहे, ह्या कॅलेंडरचा मी मंथली व्ह्यू घेतला आहे. हे मोहरम आहे बघा, 26 तारखेला मोहरम सण दाखवतो. आता इथं दुसरं काय टास्क नाही आहेत. आता मला इथं टास्क ॲड करायचा आहे. गुगल कॅलेंडरमध्ये वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि तुमचं खातं वापरून लॉग इन करा. मी आधीच लॉग इन केलं आहे, त्यामुळे डायरेक्ट माझं खातं अकाउंट ओपन झालेलं आहे. बरोबर आहे का. पहिल्यांदा एक लॉग इन केलं की प्रत्येक वेळा करावं लागत नाही. मुख्य कॅलेंडर ओपन केलं. आता दैनंदिन अभ्यासक्रमाचं वेळापत्रक तयार करायचं आहे, ज्याच्यामध्ये सोमवार ते शुक्रवार अभ्यासाचं वेळापत्रक तयार करायचं आहे. दररोजचं सोमवार ते शुक्रवार करायचं आहे. रविवारी, शनिवार, रविवार सुट्टी आपण गृहीत धरूया. मग वेळापत्रकमध्ये काय करायचं आहे तर विषय, वेळ, ठिकाण नमूद करायचे आहे आणि टायमिंग द्यायचं आहे. म्हणजे कुठल्या विषयाचं किती वाजता अभ्यास करणार आहात आणि ते किती वेळा रिपीट, दर आठवड्याला रिपीट सेट करा म्हणून सांगायचं आहे. मग कसं करायचं बघा. तर आजपासून मी समजा तुम्ही मॅथ्सचा 5 वाजता 5 ते 6 अभ्यास करणार आहात, असं मला शेड्यूल तयार करायचं आहे. ते गुगलमध्ये कॅलेंडरमध्ये आलो, गुगलचं क्रिएटमध्ये आलो. क्रिएटमध्ये आल्यानंतर टास्कमध्ये आलं, तुम्ही काम करणार आहात म्हणून ते टास्क आला. एखादा कार्यक्रम असेल तर इव्हेंट म्हणू शकताय. बघा इव्हेंट आहे का, मग इव्हेंट कुठं आहे, त्याचे पाहुणे कोण आहेत, किती ते किती कार्यक्रम आहे, तो इव्हेंट काय जास्त वेळ नसतोय, लोकेशन कुठं आहे, हे सगळं डिस्क्रिप्शन तुम्ही इव्हेंट्समध्ये देऊ शकताय. पण तुम्हाला काय करायचं आहे, आता टाइम टेबल करायचं आहे, टास्क म्हणून करू शकताय. मग टास्कमध्ये त्या टास्कला तुम्ही नाव देऊ शकताय. टास्क काय, मॅथ स्टडी म्हणून मी त्याला नाव देतोय. बरोबर आहे. आपल्या या शिक्षणाचा उपयोग आपल्याला दररोजच्या ह्याच्यात कसा करता येईल तोच मी आज सांगतोय. मी किती वाजता पाहिजे तर संध्याकाळी 5 वाजता आजचं टायमिंग दिलंय. संध्याकाळी 5 ते 6 देईल. तुम्हाला चेंज करायचं असेल तर चेंज करू शकताय. 5 ते 6:30 करायचं असेल तर 6:30 करू शकताय. मग पूर्ण ऑल डे पाहिजे आहे का तर नाही आहे. तर रिपीट मी काय म्हटलंय, वीकली ऑन थर्सडे. मला फक्त गुरुवारीच करायचं असेल तर वीकली ऑन थर्सडे करू शकताय, म्हणजे आठवड्यातलं एकदा. असं पण नियोजन करू शकताय. गणितचा गुरुवारी, सायन्सचा म्हणजे केमिस्ट्रीचा बुधवारी, असं पण टायमिंग करू शकताय. किंवा अर्ध्या तासाचं दररोज शेड्यूल करू शकताय. मी काय करतोय, आता आपण शनिवार रविवार सुट्टी घ्यायची आहे ना, तर मंडे टू सॅटरडे, फ्रायडे आहे बघा, मंडे टू फ्रायडे घेतोय असं म्हटलं. या पद्धतीनं केलं एव्हरी वीकडे मंडे टू फ्रायडे आणि सेव्ह केलं तर माझा मॅथ स्टडी म्हणून इथं मंडे टू फ्रायडे बघा पूर्ण कायमस्वरूपी इथं येतं. 5 वाजता दाखवतंय का, त्या शेड्यूलमध्ये हे टायमिंग दाखवतंय बघा. आणि समजा मी आजचा कंप्लीट केलंय म्हणून घेतलं तर आजचं कंप्लीट झालं, परत मला अंडू करायचं आहे, अनकम्प्लीट म्हणून करू शकतो. लक्षात आलं का. असं तुम्ही अभ्यासाचं शेड्यूल करू शकताय आणि त्याचं रिमाइंडर तुम्हाला ते कॅलेंडर देतं.
समजलं? या पद्धतीनं रिमाइंडर सेट करू शकताय. आता दुसरं स्मरणपत्र आहे बघा, काय तर तुमचं असाइनमेंट सबमिट करायचे आहेत किंवा तुम्ही लायब्ररीतनं पुस्तक घेतलंय आणि ते पुस्तक तुम्हाला 8 दिवसात परत द्यायचं आहे, किंवा प्रोजेक्ट सबमिशन आहे, हे प्रोजेक्ट सबमिशन तुम्ही करू शकताय. ठीक आहे बघा, अशा पद्धतीनं आपण काय केलं, अशा पद्धतीनं आपण टाइम टेबल सेट केलं. दररोजच्या लाईफमध्ये हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ते झालं. समजा तुम्हाला प्रोजेक्ट सबमिशन करायचं आहे तर इथं क्रिएटमध्ये जावा, इव्हेंट म्हणू शकतो किंवा टास्क म्हणू शकतो, किंवा अपॉइंटमेंट शेड्यूल सुद्धा घेता येतं. अपॉइंटमेंट जर असेल तर ते पण तुम्हाला अपॉइंटमेंट डॉक्टरची वगैरे किंवा कुणाची सरांची अपॉइंटमेंट असेल तर ते पण शेड्यूल करू शकताय. ॲड टायटल घेऊ शकताय. या पद्धतीनं सगळं घेऊ शकता. इथं काय सांगितलं आहे तर रिमाइंडर, किमान 2 रिमाइंडर सेट करा. मी क्रिएटमध्ये इव्हेंटमध्ये जातोय, इव्हेंट म्हणतोय, आणि काय प्रोजेक्ट सबमिशन असं हे घेतलं. तर कधी आहे ते प्रोजेक्ट सबमिशन? समजा आज 12 वाजता आहे असं आपण गृहीत धरूया. 12 वाजता, 12 ते 1च्या दरम्यान आहे. ठीक आहे. आता हे एकदाच करायचं आहे, त्यामुळे परत रिपीट करायचं आहे का? नाही आहे. प्रोजेक्ट सबमिशन म्हटलं, सेव्ह केलं तर बघा इथं प्रोजेक्ट सबमिशन आलं का? इथं प्रोजेक्ट सबमिशन म्हणून त्या दिवसाच्या याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला प्रोजेक्ट सबमिशन म्हणून आलं. डिटेल तुम्ही त्याच्यात देऊ शकताय. हे झालं. तसंच तुम्ही इतर लायब्ररी बुक रिटर्न करायचं आहे 8 दिवसानं, पुढच्या 8 दिवसाचं शेड्यूल सुद्धा करू शकताय. समजलं? हे झालं स्मरणपत्र. त्यानंतर गुगल ड्राईव्ह बघायचं आहे. परत मी गुगल ओपन करतोय. एकच खातं, लॉग आउट नाही करायचं आहे. एकच अकाउंट तुम्ही भरपूर कारणासाठी वापरू शकताय. एकदा मी सुरुवातीला लॉग इन केलं की तुम्ही ते वापरू शकताय. आणि ह्या सगळ्या फॅसिलिटी अँड्रॉइड मोबाईलमध्ये आहेत, कारण का अँड्रॉइड हे गुगलनं तयार केलंय आणि ह्या सगळ्या सेवा कुणाच्या आहेत? गुगलच्या आहेत. त्यामुळे ते वापरू शकताय. मी इथं आलो. इथं आल्यानंतर गुगल ड्राईव्ह आहे बघा. मी ड्राईव्ह तुम्हाला शिकवलाय तरी सुद्धा परत सांगतोय, कारण काय गुगल ड्राईव्हमध्ये या माय डॉक्युमेंट्स फोल्डर करून लेक्चर कसे अपलोड करायचे, व्हिडिओ कसे अपलोड करायचे आपण बघितलेलं होतं. मी इथं काय सांगितलंय बघा, गुगल ड्राईव्ह ओपन करा. त्याच्यामध्ये नवीन फोल्डर करा माय असाइनमेंट नावाचा, न्यू फोल्डर करा, माय असाइनमेंट नावाचा फोल्डर करा. माय असाइनमेंट तुमचे प्रोजेक्टचे असाइनमेंट्स असतील किंवा कॉलेजमध्ये दिलेले असाइनमेंट्स असतील, ते असाइनमेंट तुम्हाला तयार करायचे असतील तर माय असाइनमेंट नावाचा प्रोजेक्ट करा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फाईल अपलोड करा म्हणून सांगितलंय. मग तुमची PDF असेल, इमेज असेल किंवा वर्ड फाईल असेल, कुठल्याही फाईल तुम्ही अपलोड करू शकताय. मी 3 वेगवेगळ्या फाईल अपलोड करणार आहे. एक एक्सेलची, एक वर्डची आणि एक पॉवर पॉईंटची, कारण का मला पुढच्या लेक्चरला हे पाहिजे आहे. तर माय असाइनमेंटमध्ये आता हा फोल्डर कुठला ओपन आहे? माय असाइनमेंट. कुठं? माय ड्राईव्ह. माय ड्राईव्ह म्हणजे तुमच्या गुगलच्या अकाउंटवरती, ड्राईव्हवरती. बरोबर आहे. मग इथं मला फाईल अपलोड करायचं आहे. न्यू फाईल अपलोड म्हटलं. आता अपलोड करत असताना आपला फोल्डर कुठं आहे तर डॉक्युमेंट्समध्ये बॅच 2 मध्ये मी वर्डची एक फाईल अपलोड करतोय. वर्ड 1 केली. त्यानंतर परत मी फाईल अपलोड करतोय, फास्टमध्ये करतोय बघा. पॉवर पॉईंटची, एक्सेलची एक करूया. एक्सेलची समजा फॉर्म्युला घेतली, एक्सेलची फॉर्म्युला घेतली. त्यानंतर अजून एक फाईल अपलोड करतोय.
पॉवर पॉईंटची करायची आहे. पॉवर पॉईंट फोल्डरमध्ये आलो. पॉवर पॉईंटचं दिस्या प्रेझेंटेशन समजा मी घेतलं. ओके, PPTX तिन्ही फाईल्स मी वेगवेगळ्या अपलोड केलेत. अपलोड केलेला टिक मार्क तुम्हाला इथं दिसतो जो अपलोड झालाय. अपलोड आणि डाउनलोड मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. अपलोड म्हणजे काय, आपल्या कम्प्युटरवरचं किंवा आपल्या मोबाईलवरचं ज्यावेळेला आपण कम्प्युटरला इंटरनेटवरती टाकतो त्याला काय म्हणतो, अपलोड. आणि इंटरनेटवरचं ज्यावेळेला आपण आपल्याकडं कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती घेतो त्याला काय म्हणतो आपण, डाउनलोड. लक्षात आलं, ह्या कन्सेप्ट तुम्हाला आल्या पाहिजेत. 3 फाईल मी अपलोड केलेत आणि ह्या फाईल तुम्ही शेअर सुद्धा करू शकताय किंवा फोल्डर सुद्धा शेअर करू शकताय. समजा फोल्डर किंवा फाईल शेअर करायचे असतील मित्र मैत्रिणींना तर शेअर करू शकताय आणि त्याची कॉपी लिंक करून तुम्ही पाठवलं तर सगळ्यांना जातं हे ज्यांना लिंक दिलंय. लक्षात आलं. जसं मी व्हिडिओ शेअर केलेत बघा, सेम या पद्धतीनं व्हिडिओ शेअर केलेले आहेत गुगल ड्राईव्ह मधले, तुम्ही तसं शेअर करू शकताय. म्हणजे या पद्धतीनं शेअर करू शकताय. फोल्डरवर सुद्धा शेअर करू शकताय. या फोल्डरवर जायचं आणि हा फोल्डर मला असाइनमेंटचा शेअर करायचा आहे, शेअर करू शकतो. आता बघा, हे शेअर केलं की तुम्ही ह्यात जे काही ऍड कराल ते तुम्ही ज्याला शेअर केलेलं आहे त्याला ते दिसतं. आता मी माझं सांगतोय, मी शिवाजी युनिव्हर्सिटीचं टाइम टेबल सांगली जिल्ह्याचं आणि कोल्हापूर जिल्ह्याचं माझ्याकडे होतं सेकंड इयरचं आणि सांगली जिल्ह्याचं ते दुसरे एक सर होते. आता त्यात काय केलं, मी पेपर अपलोड करत होतो. प्रत्येक वेळा त्यांना मला पेपर पाठवायला लागत होते. मग आम्ही काय केलं, माझ्या गुगल ड्राईव्हला एक फोल्डर केला आणि तो फोल्डर मी फक्त त्यांना शेअर केला. त्या फोल्डरमध्ये जे काही मी पेपर अपलोड करतोय ते त्यांना पण देता मिळत होते. म्हणजे प्रत्येक वेळा मला त्यांना पाठवायला लागत नव्हते. प्रत्येक वेळा त्यांचा आणि माझा एकदाच कॉन्टॅक्ट झाला, परत लागेल तसे ते पेपर त्याच्यावरून घ्यायचे. म्हणजे हे मी ॲक्च्युअल वापरतोय. तुम्ही सुद्धा हे वापरू शकताय. ह्या शेअरमध्ये शेअर कुणाला करायचं आहे, फक्त एका व्यक्तीला करायचं असेल तर त्यांचा ईमेल ID द्या. डिस्ट्रिक्ट पब्लिक करायचं असेल तर पब्लिक द्या, एनीवन विथ दी लिंक. पब्लिक नको करायचं असेल तर सिंगल कुणाचा व्यक्ती असेल त्यालाच ते शेअर करू शकताय. समजा मी माझा ईमेल ID टाकला इथं, रिस्ट्रिक्टेड म्हटलं आणि माझा ईमेल ID टाकला तर मी ही जे व्हिडिओ आहेत त्याचा जो तिचा जो फोल्डर आहे तो मला शेअर होणार आहे आणि तो मी कधीही बघू शकणार आहे. लक्षात आलं का. असाइनमेंटचा आहे, असाइनमेंटचा फोल्डर एक डेमो म्हणून मी दाखवलं. आता मला मी ईमेलला लगेच मेसेज येणार आहे बघा, तो फोल्डर तुम्हाला शेअर केलाय म्हणून माझ्या ईमेल अकाउंटला लगेच मेसेज येणार आहे की तुमच्या इथं तो फोल्डर शेअर केलेला आहे. बघा आलाय का, इथं आलाय साक्षी पाटील वया गुगल अपडेट्समध्ये आलंय बघा, फोल्डर शेअर विथ यू. फोल्डर शेअर विथ यू म्हटलं आणि मी जर शेअर बघितला, ओपन केला तर फोल्डर तुम्हाला ओपन होणार आहे आणि त्याच्यामधल्या 3 फाईल मला दिसतात. लक्षात आलं का, एवढं सोपं काम आहे. त्यामुळे या पद्धतीनं हे गुगल ड्राईव्ह या पद्धतीनं वापरता आलं पाहिजे. ठीक आहे, हे झालं शेअर. तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचं, एनीवन विथ दिस लिंक म्हटलं तरी सगळ्यांना शेअर होतं. हे झालं गुगल फोटोज, गुगल ड्राईव्ह झालं. तसंच गुगल फोटोज आहे बघा. गुगल फोटोज मी सांगितलं मागच्या लेक्चरला पण सांगितलेलं होतं. फोटोजवरती गुगलवरती आलो, फोटोज ऑप्शन आहे. हा फोटोज ऑप्शन आपण बघायचा आहे. गुगल फोटोज जे आहे फोटोजमध्ये आलो. ह्या फोटोजमध्ये हे फोटोज ऑप्शन आहे. हे फोटोज ऑप्शन आता परवा एकच फाईल मी अपलोड केली ती गुगल ड्राईव्हला, ती फोटोजमध्ये गेलेली आहे. मग इथं तुम्ही अल्बम तयार करू शकताय आणि त्या अल्बममध्ये स्वतःचे फोटो अपलोड करून ठेवू शकताय आणि ऑटोमॅटिकली सुद्धा अल्बम ते तयार करतं डे वाईज वगैरे, ज्यावेळा तुम्ही सिंक्रोनाइज लावताय त्यावेळा मोबाईलला. आता मग इथं काय सांगितलंय तर गुगल फोटोजमध्ये फोटोज नावाचा अल्बम तयार करायचा आहे आणि तो अल्बममध्ये फोटो अपलोड करायचे आहेत. मी गुगल फोटोजमध्ये आलो, अल्बममध्ये आलो. अल्बममध्ये आल्यानंतर इथं आलो मी आणि अल्बम तयार करायचं आहे बघा. अल्बम म्हटलं तर अल्बमला नाव मी सांगितलेलं आहे ते नाव देतोय, माय कॉलेज मेमरीज म्हणून मी अल्बम तयार करणार आहे बघा, माय कॉलेज मेमरीज. आता हे फोटो जोपर्यंत तुम्ही शेअर करणार नाही तोपर्यंत दुसऱ्या कुणाला दिसणार नाही आहे, तुमच्या ईमेल अकाउंटला असणार आहे. लक्षात आलं का. तुमचं ईमेल अकाउंट जोपर्यंत दुसऱ्याला पासवर्ड देत नाही तोपर्यंत ओपन कोणी करू शकणार नाही आहे. मोबाईलमध्ये असेल तर मोबाईलला काही लॉग इनच असतं, कोणी बघू शकतं. ठीक आहे. मी ॲड फोटोज म्हटलो, ॲड फोटोजमध्ये
मी एक अल्बम केलाय बघा, आणि तो फोटो मला अपलोड करायचा आहे त्या अल्बममध्ये. फ्रॉम कम्प्युटर म्हटलं तर फ्रॉम कम्प्युटर मधलं मला फोटो अपलोड करायचा आहे. तर काही फोटो मी यातलेच घेतोय. आता माझ्याकडे फोटो जास्त नाही आहेत बघा, यातलंच एखादं फोटो मी अपलोड करतोय बघा. एक 2-3 फोटो मी अपलोड करतोय. कंट्रोल बटन सिलेक्ट करून मी 3 फोटोवर क्लिक केलं, नाही तर एक एक करायला वेळ लागणार. कंट्रोल बटन सिलेक्ट केलं आणि त्या कंट्रोल बटनद्वारे मी एक एक फोटोवरती क्लिक केलं आणि मी ओपन केलं. तर बघा, मग ते ओरिजिनल साईज अपलोड करू का सेव्ह करू म्हणताय. मी ओरिजिनल साईज म्हटलं. तुमची मेमरी जर सेव्ह करायची असेल तर या पद्धतीनं करू शकताय. 4 फोटो अपलोड व्हायला लागलेत बघा. 4ही फोटो अपलोड झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय तुमच्या त्या अल्बममध्ये 4 फोटो अपलोड झालेले आहेत. म्हणजे तुमचे फोटो हे जोपर्यंत तुम्ही डिलीट करणार नाही तोपर्यंत जातं. 15 GB स्पेस मोफत दिलाय. 15 GB फुल झाला, दुसरा ईमेल आय डी करा 15 GB, तिसरा ईमेल आय डी काढा. पैसे द्यायला लागतात का ईमेल आय डीला? नाही आहेत. लक्षात आलं का? असा आपला डेटा आपल्या ह्याच्यात सेव्ह झाला पाहिजे. फोटो अपलोड करा म्हटलंय. फोटो अपलोड केल्यानंतर फोटो शेअर करा. कोणता एक फोटो शेअर करा. आता शेअर करणं सोपं आहे. सिलेक्ट करा आणि शेअर करा. ईमेल आय डी टाका किंवा दिशा कॉम्प्युटरला आपण असा शेअर करू शकतो. ठीक आहे, हे सोपं आहे आता. ठीक आहे, शेअर झालं. शेअर झाल्यानंतर पुढचं आहे बघा, गेट लिंक तयार करून लिंक कॉपी करा. लिंक पण कॉपी करू शकताय. आणि किमान 4 फोटो निवडून गुगल कॉलेज कोलाज म्हणतो त्याला आपण, कोलाज तयार करा. कोलाज म्हणजे सगळं एकत्र करतं ना. इथं बघा 4 फोटो निवडा आणि त्याचं कोलाज तयार करायचं आहे. कोलाज तयार करण्यासाठी इथं या आणि इथं काय काय तयार करता येतं बघा. फोटोचं ॲनिमेशन करता येतं, कोलाज करता येतं, हायलाईट व्हिडिओ करता येतं. मी कोलाज करतोय, कोलाज क्रिएट करतोय बघा. म्हणजे काय, सगळे फोटो मिळून एक फोटो तयार करतं. केलं का? ह्या अशा पद्धतीनं झालं. बॅक झालं. सेव्ह पण करायला लागत नाही. इथं सेव्ह बटन काय, ऑटोमॅटिक सगळं सेव्ह होतं. लक्षात आलं? ॲनिमेशन तयार करायचं आहे. एक फोटो निवडून ॲनिमेशन करायचं आहे. समजा मी या 2 फोटोचं ॲनिमेशन करायचं आहे. 2 फोटो किंवा 3 फोटो घेऊया. 3 फोटोचं ॲनिमेशन करायचं आहे. प्लसमध्ये या आणि ॲनिमेशन तयार करू शकता. हायलाईट व्हिडिओ तयार करू शकताय. इथं आहेत. आणि गुगलमध्ये इथं ॲनिमेशन आहे बघा. हे ॲनिमेशन झालं का? अशा पद्धतीनं ॲनिमेशन तयार करता येतं. तुमचा ओरिजिनल एखादा फोटो असेल आणि तो एडिट करायचा असेल तर इथं अजून चांगल्या फॅसिलिटी आहेत ज्या तुम्ही एनहान्स करू शकताय, एडिट करू शकताय. मागचं बॅकग्राऊंड ब्लर करायचं आहे, क्लिअर करायचं आहे. तुम्ही काढलेला फोटो गुगल फोटोजमधनं अजून चांगल्या पद्धतीने एडिट करता येतो. हे एनहान्स ऑप्शन वापरून. लक्षात आलं? एनहान्स ऑप्शन वगैरे आहेत ते तुम्हाला सजेस्ट करतं. डायनॅमिक करायचं आहे. आता मी हे सगळं बघा, थोडाफार बदल दिसतो का? आता हा एनहान्सच आहे. पोर्ट्रेट करायचा आहे, पोर्ट्रेट करू शकताय. ब्लॅक अँड व्हाईट पोर्ट्रेट करायचं आहे. असे फीचर्स आहेत त्याच्यात, ते तुम्ही वापरू शकताय. समजलं? मग इथं फिल्टर वापरायचे आहेत. फिल्टर्स एवढे आहेत बघा. फिल्टर तुम्ही वापरू शकताय. कुठला एक फिल्टर वापरू शकताय आणि तो फोटो फिल्टर करू शकताय. आलं का? रील टाईप सेव्ह करायचा आहे. सेव्ह झाला. तो फिल्टर करून सेव्ह झालेला आहे बघा. अशा पद्धतीनं आपण फोटो एडिट सुद्धा करायला चांगल्या फॅसिलिटी गुगलमध्ये दिलेल्या आहेत, ज्या आपल्या मोबाईलमध्ये नाहीत, त्या तिथं आहेत. ठीक आहे, हे झालं गुगल फोटोज. त्यानंतर आहे बघा, ॲनिमेशन वगैरे सांगितलं, कोलाज सांगितलं, गुगल लेन्स वापरा म्हणून सांगितलं. आता गुगल लेन्स वापरायचं. गुगल लेन्स आहे बघा. मी इथनं ओपन करतोय. ॲक्च्युली तिथं काय सांगितलेलं, फोटोजवरती क्लिक करून गुगल लेन्स वापरा म्हणून सांगितलेलं, पण फोटोजवरती क्लिक करून गुगल लेन्स ओपन होत नाही आहे. मी बघितलं, गुगल लेन्स ओपन होत नाही. तरीसुद्धा मी प्रयत्न करतोय. इथं गुगल लेन्स ठीक आहे. गुगल लेन्स मी सेपरेट सांगतो तुम्हाला. इथं गुगल लेन्सचा वापर होत नाही. दिलंय त्याच्यात पण होत नाही. ठीक आहे. तर ॲनिमेशन झालं. हे झालं गुगल फोटोज. ठीक आहे, गुगल फोटोज झालं. परत मी गुगल अकाउंट ओपन करतोय आणि आता गुगलचं पुढचं अकाउंट बघायचं आहे, गुगल मीट. काय?
गुगल मीट। आता तुम्ही कोरोनाच्या काळात ऑनलाईन लेक्चर शाळेत अटेंड केले असतील, त्याच्यामध्ये तुम्ही कोणता ॲप वापरलेलं? झूम ॲप आहे। झूम हे ॲप आहे। गुगल मीटद्वारे तुम्ही हे ऑनलाईन लेक्चर अटेंड करू शकताय। मैत्रिणींचं ईमेल ID माहिती असतील तर कुठल्याही कॉलशिवाय तुम्ही ग्रुप मीटिंग व्हिडिओ कॉल करू शकताय। लक्षात आलं? आता व्हॉट्सॲपवरनं होतं हे व्हॉट्सॲप ग्रुप कॉल, पण हे गुगल मीटची अशी फॅसिलिटी आहे, तुम्ही अनोळखी किंवा कुणालाही लिंक शेअर केली की ते पण त्याच्यात व्हिडिओमध्ये ॲड होऊ शकतात, ज्याचे कॉन्टॅक्ट नसतील ते। मग ते बघा, गुगल मीट म्हणतो। ॲक्च्युली याचा गुगल मीटचा वापर कॉलेजमध्ये लेक्चर घेण्यासाठी केला जातो। लेक्चर घेता येतं, तुम्हाला अगोदर अपॉइंटमेंट सेट केली जाते आणि त्याची लिंक शेअर केली जाते आणि ऑनलाईन लेक्चर अटेंड करण्यासाठी याचा वापर केला जातो। ह्यासाठी म्हणतो आपण गुगल मीट। मग गुगल मीटमध्ये एखादी मीटिंग सुद्धा आयोजित केली जाते। समजा तुम्हाला सुट्टी दिली मी आणि परीक्षेच्या अगोदर मला एखादी मीटिंग घ्यायची आहे, सल्ला द्यायचा आहे, तर तुम्ही येऊ शकत नाही, तर मी गुगल मीटची लिंक पाठवणार आणि सगळ्यांना जॉईन करायला लावणार आणि मी सूचना देणार, असं पण मी करू शकतो। तर इथे यायचं आहे। इथं आहे बघा, गुगलच्या अनेक सर्व्हिसेस आहेत, त्यामधली एक महत्त्वाची सर्व्हिस म्हणजे गुगल मीट आहे। बघा गुगल मीट कुठं गेलंय? बघा मीट आहे का? गुगल मीट। त्या गुगल मीटला आलो। मीटला आल्यानंतर तुम्ही वेगवेगळे मीटिंग अरेंज करू शकताय। समजा तुम्हाला दुसऱ्यानं कोणीतरी लिंक पाठवली आहे, ती लिंक इथं टाका आणि त्याच्या मीटिंगला जॉईन व्हा। लिंक पाठवली असेल तर त्याच्या मीटिंगला जॉईन व्हा। आणि तुम्ही नवीन लिंक तयार करणार, तुम्ही मीटिंग अरेंज करणार असाल तर न्यू मीटिंग करा आणि जर पुढची मीटिंग करायची असेल तर क्रिएट मीटिंग फॉर लॅटर म्हणा, मग तारीख वगैरे डे वगैरे सिलेक्ट करू शकताय आणि ती मीटिंग करू शकताय। आणि इन्स्टंट मीटिंग करणार असाल आता अर्जंट, तर स्टार्ट न्यू इन्स्टंट मीटिंग म्हणा आणि ती मीटिंग जॉईनिंग करू शकताय तुम्ही आणि दुसऱ्याला शेअर करू शकताय। आता मी मीटिंग जॉईन करून दाखवणार आहे, तिच्याद्वारे मी माझ्या अकाउंटला लिंक शेअर होणार आहे आणि ती लिंक मी ओपन करून मीटिंगला जॉईन होणार आहे। तर बघू शकता, हे मायक्रोफोन यूज केला आहे, माझा कॅमेरा ऑन केला आहे, त्यामुळे मी दिसणार आहे, माझा आवाज येणार आहे। बघा इथं समोर मी दिसणार आहे। बघा मीटिंगचा ID सुद्धा आला आहे, माझा कॅमेरा ऑन झाला आहे, त्यामुळे मी इथं दिसणार आहे। ॲड अदर म्हणतोय। आता ॲड अदर करताना मी माझ्याच अकाउंटला ॲड करतोय, जेणेकरून मी मोबाईलवरनं मीटिंगला जॉईन होणार आहे। आता माझ्या ईमेलला लगेच मीटिंगचा ID येणार आहे। बघा इथं आलाय, साक्षी पाटील हॅपनिंग नाऊ जॉईन कॉल, इथं आलंय बघा जॉईन कॉल। माझ्या ईमेल ID ला मी जॉईन कॉल केला तर मी जॉईन कॉल होणार आहे, माझा ईमेल ID टाकून मी जॉईन होणार आहे। आणि जॉईन झाल्यानंतर बघा इथं जॉईन ऑप्शन येतो, इन्स्टंट कॉल जॉईन होतो। आता हा माझा दोन्हीकडनं कॅमेरा ऑन आहे, बघा तो दिसतोय, ठीक आहे। हा एक कॅमेरा आहे, तो दुसरा आहे, तो बघू शकताय। इकडे मी स्पीकर ऑन केला, मी माईक बंद केलाय, माझा माईक ऑन केला तर माझा आवाज येतो। मी इथला माईक बंद करतोय, स्पीकर असल्यामुळे रिपीट होते। लक्षात आलं? मीटिंग बंद करायची, लिव्ह मीटिंग करू शकता। अशा पद्धतीनं तुम्ही इन्स्टंट मीटिंग जॉईन करू शकताय। समजलं? हे इन्स्टंट मीटिंग जॉईन करण्यासाठी आहे, याला आपण गुगल मीट्स म्हणतो। व्हिडिओ कॉल करायचा आहे, व्हिडिओ कॉल करू शकताय, त्याच्यात फक्त ईमेल ID टाकायचा, व्हिडिओ कॉल जॉईन करू शकताय, आता जसा केलता तसाच। हे झालं गुगल मीट। आता शेवटचे काही ऑप्शन्स राहिलेत, ते म्हणजे काय बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आपला मेन सिलेबस बाकीच्या ठिकाणी शिकवला जातो, तो फक्त वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट। तुम्ही बाहेर चौकशी करा, कुठल्याही क्लासला CCC असू दे किंवा MSCIT असू दे, दोन्हीकडे फक्त वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट शिकवलं जातं आणि तेवढंच बेसिक घेतलं जातं। मग समजा मी सांगितलं वर्ड कुणाचं, MS ऑफिस म्हणतो, MS ऑफिस कुणाचं आहे? मायक्रोसॉफ्टचं पैसे देऊन विकत घ्यायला लागतं। एखाद्या कॉम्प्युटरमध्ये MS ऑफिस नसेल तर दुसरा पर्याय काय सांगितलेला होता मी? काय सांगितलेला पर्याय? समजा माझ्याकडे MS ऑफिस नाही आहे, पैसे द्यायचे नाहीत मला, मग मी वर्ड वापरणार नाही का? एक्सेल वापरणार नाही का? कुठला पर्याय? लिब्रे ऑफिस, म्हणजे दुसरा ऑफिसचा पर्याय आहे लिब्रे ऑफिस। समजा एखादं नवीन लॅपटॉप घेतलाय ज्याच्यात MS ऑफिस पण नाही आणि लिब्रे ऑफिस पण नाही आहे आणि मला काहीतरी वर्डचं काम करायचं आहे, एक्सेलचं काम करायचं आहे, दोन्ही सॉफ्टवेअर नाहीत, तुम्हाला सगळी म्हणणार
की तुम्ही करू शकणार नाही, पहिलं दोन्हीपैकी एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि तुम्ही वापरा. पण मी म्हणतोय तुमच्या लॅपटॉपमध्ये दोन्हीपैकी दोन्ही ऑफिस नसतील तरी तुम्ही ती कामं करू शकताय. फक्त तुमच्या लॅपटॉपला इंटरनेट कनेक्ट पाहिजे. तुमच्या लॅपटॉपला इंटरनेट कनेक्ट असेल तर गुगलच्या अकाउंटला जॉईन करा आणि गुगलचं सुद्धा ऑफिस आहे, त्याला आपण गुगल ऑफिस म्हणतो. मग वर्डचे जे काम करतं त्याला गुगल डॉक म्हणतो, एक्सेलचं जे काम करतं त्याला गुगल शीट म्हणतात आणि पॉवर पॉईंटचं जे काम करतं त्याला काय म्हणतो आपण, गुगल प्रेझेंटेशन. मी काय पूर्ण लिब्रे ऑफिस सारखं हे शिकवत बसणार नाही आहे, फक्त एक एक प्रोग्राम ओपन करून दाखवणार आहे. बघा साक्षीचं अकाउंट ओपन आहे तिथं. याच अकाउंटमध्ये गुगल सर्व्हिसेसमध्ये एक सर्व्हिस एक आहे बघा, त्याला आपण म्हणतो गुगल शीट, गुगल डॉक. बघूया पहिल्यांदा. डॉक आहे, शीट आहे आणि स्लाइड्स आहे. डॉक म्हणजे वर्डचा ऑप्शन, शीट म्हणजे एक्सेलचा ऑप्शन आणि स्लाइड म्हणजे पॉवर पॉईंट. मी डॉक ओपन करतोय. डॉक ओपन केल्यानंतर मी गुगल ड्राईव्हला मुद्दाम फाईल 3 अपलोड केल्यात, एक वर्डची, एक एक्सेलची आणि एक पॉवर पॉईंटची. तुम्हाला ठीक आहे ब्लँक डॉक्युमेंट करायचं असेल तर ब्लँक डॉक्युमेंट घेऊ शकताय. तुम्ही ह्याच्यात टाईप करू शकताय, दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन असं टाईप करू शकताय आणि त्याला फॉन्ट वगैरे सगळं जे काही आपण वर्डमध्ये शिकलोय ते देऊ शकताय फॉन्ट. फक्त हे जागा आणि स्टाईल वेगळं आहे म्हणून काय घाबरून जायचं आहे का, नाही आहे, सगळं सेमच असतं. स्टाईल वेगळं आहे, तिकडनं प्लस वगैरे करता येतं, अंडरलाईन करता येतं, इटॅलिक करता येतं इथनं. मग फॉर्मॅट ऑप्शनमध्ये बाकीचे पण पॅराग्राफ स्टाईल्स आहेत, हेडिंग वगैरे आहेत, अलाइनमेंट आहेत. सेंटर अलाइनमेंट दिली, सेंटर अलाइनमेंट देता येतं. लक्षात आलं का? ही फाईल सेव्ह करायची आहे. ही फाईल सेव्ह केल्यानंतर तुमच्या गुगल ड्राईव्हला ही फाईल सेव्ह होणार आहे. सेव्ह होणार आहे बघा. या फाईलला नाव इथं द्यायचं आहे, दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन. आणि मी बॅक झालो तर ही ऑटोमॅटिक सेव्ह होते. तुम्हाला सेव्ह सुद्धा करावी लागत नाही. गुगल ड्राईव्हला, क्लाउडलाही सेव्ह होते. सेव्ह ऑप्शन याच्यात नाहीच आहे. तुम्ही चेंजेस कराल तसं ते सेव्ह होतं. तुम्हाला कॉम्प्युटरवरती घ्यायची असेल ही फाईल तर डाउनलोड करा. डाउनलोड करताना तुम्हाला वर्डची फाईल म्हणून पाहिजे आहे का लिब्रे ऑफिसची पाहिजे आहे ते ऑप्शन निवडू शकताय किंवा PDF सुद्धा करू शकताय डाउनलोड करताना. लक्षात आलं? डाउनलोड केलं की फाईल डाउनलोड झाली. आता मला एखादी फाईल ओपन करायची आहे. फाईलमध्ये गेलो, ओपन करायची आहे. ओपनमध्ये आलो. ओपन कुठनं करायची आहे तर माय ड्राईव्हमध्ये मी फोल्डर केला आहे. माय ड्राईव्हमध्ये माय असाइनमेंट म्हणून फोल्डर केला आहे. त्या असाइनमेंटमधला फाईल मी एखादी वर्डची, वर्ड 1 आहे का, की वर्ड 1च सपोर्ट करतं, ओपन होते. वर्ड 1 फाईल गुगल ड्राईव्हमध्ये ओपन झालेली आहे बघा. गुगल ड्राईव्हमध्ये वर्ड 1 फाईल ओपन झाली का? मी हे सेम आपण या पद्धतीनं करू शकतो. मग वर्डची कामं इथं करू शकतो का नाही? करू शकतोय ना? सेम करू शकतो. मी डीपमध्ये नाही सांगणार, तुम्ही बघा. क्लोज केलं. मला परत एखादी अजून एक गुगल डॉकचा फायदा सांगायचा आहे. समजा तुम्ही एखाद्या फाईलचा फोटो काढलाय, मला फोटोतलं अक्षर सेपरेट करायचे आहेत. करता येतात का? नाही आहेत. पण मी तुम्हाला फोटोतले अक्षर सेपरेट करून दाखवतोय. मला एका विद्यार्थ्याचा फोन आला, सर तुम्ही गुगल ड्राईव्ह मला शिकवलेलं आणि मला फोटो आहेत माझ्याकडे आणि त्या फोटोतलं टायपिंग करायचं आहे. टायपिंग करायला तेवढा वेळ नाही आहे, 300 पानं होती. त्यानं मला ती कन्सेप्ट विचारली आणि त्यानं पैसे वाचवले. एक पान टाईप करायला 30 रुपये लागत होतं. 300 पानं त्यानं ऑटोमॅटिक टाईप न करता फक्त कॉपी पेस्ट करून दाखवली. कशी बघा, तो फोटो ना एक गुगल ड्राईव्हला अपलोड करायचा. मी गुगल ड्राईव्ह ओपन करतोय बघा, गुगल ड्राईव्हला अपलोड करतोय. गुगल डॉकची अजून एक चांगली फॅसिलिटी जी रायटरला पण नाही आहे आणि जी वर्डला पण नाही आहे, ती गुगल डॉकला आहे बघा. मी गुगल ड्राईव्हला जातोय आणि गुगल ड्राईव्हला मी एक फोटो अपलोड करतोय. आता फोटो जर जाहिरातचा अपलोड असेल, आहे वाटतं अपलोड आहे ना, दिशाचा आहे फोटो. हा फोटो मी ओपन करतोय बघा गुगल ड्राईव्हचा. हा फोटो दिशा कॉम्प्युटरच्या जाहिरातीचा आहे ना बघा. हा फोटो दिशा कॉम्प्युटरच्या जाहिरातीचा आहे जो मी ऑलरेडी ओपन केलेला आहे. फक्त मी ओपन विथ काय करतोय, गुगल डॉक करतोय. ओपन विथ काय करतोय, गुगल डॉक केला. आता ह्या गुगल डॉक मध्ये हा फोटो ओपन झालाय. फोटोत आपण बदल करू शकतो का? नाही. फोटोला फॉन्ट वगैरे वाढवता येतो का? नाही वाढवता येत. आता बघा हा फोटो ओपन झालाय. आता दिशा कॉम्प्युटर नाही, कॉलेजची जाहिरातीचा हा फोटो. ठीक आहे, मी हा घेतोय. मला सांगा ह्याच्यात मला सिलेक्ट वगैरे करता येतं का? हा फोटो आहे. तुम्ही म्हणाल सर कसं करणार? हा फोटो वरती दाखवलाय, खाली या फोटोतला अक्षरात मध्ये कन्वर्ट झालंय बघा. सगळं झालंय का? आता हे मी सगळं कॉपी करणार.
मला पाहिजे तसं फॉन्ट देऊ शकतो. वर्डमध्ये जाऊन मी कॉपी पेस्ट करू शकतो. ह्याचा फॉन्ट मी सिलेक्ट करू शकतो. कुठला फॉन्ट पाहिजे आहे, बोल्ड करायचा आहे. समजा मला कॉपी करायचं आहे सगळंच कंट्रोल ए केलं, कॉपी केलं आणि वर्डमध्ये येतोय. वर्डमध्ये आलो, फाईल न्यू करतोय, पेस्ट केला, सगळं पेस्ट झालंय बघा. वरचा फोटो मला नको होता पण मी कॉपी करायला वेळ लागणार म्हणून मीच कंट्रोल ए केलं, डिलीट केलं बघा. आलं का? मग याचा सगळा फॉन्ट एकसारखा द्यायचा आहे. तर फॉन्ट मला एकसारखा कॅलिब्री घ्यायचा आहे. कॅलिब्री घेतला, बोल्ड करायचा आहे, 14 फॉन्ट दिला. सगळ्यांची स्पेस काढायचा आहे, रिमूव्ह स्पेस आफ्टर पॅरेग्राफ. बघा मी जे काही फोटोत होतं ते मला अक्षरात आलं का? अक्षरात अशा पद्धतीनं आलेलं आहे बघा. अक्षरात अशा पद्धतीनं आलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीनं आपण हे घेऊ शकतो आणि ते तुम्ही वापरू शकताय. असं पैसे नोट्स तुम्ही मैत्रिणीच्या नोट्स घेऊन फोटो काढून टाईप करून फाईल तयार करून त्याच्या प्रिंट काढू शकताय. तुम्हाला लिहायची पण गरज नाही आहे. समजा तुम्ही 8-10 दिवस गेला नाही, अक्षर चांगला आहे, त्या मैत्रिणीचा फोटो काढायचा नोट्सच्या, गुगल ड्राईव्हला अपलोड करायचं, ओपन विथ गुगल डॉक करायचं, सगळं कॉपी करायचं आणि वर्डमध्ये येऊन पेस्ट करायचं. त्या नोट्स तुम्ही व्यवस्थित अरेंज करून टायपिंग न करता प्रिंट काढू शकता. समजलं? ह्या अशा ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत ज्या आपल्याला भविष्यात उपयोगी पडणार आहेत. लक्षात आलं? हे गुगल डॉक सांगितलं. आता गुगल डॉक नंतर पुढचं ऑप्शन आहे बघा, गुगल शीट. आता गुगल शीट इथं ऑप्शन आहे बघा, गुगल शीट आहे. आता हा गुगल शीट म्हणजे एक्सेल ना, एक्सेल तुम्ही फाईल ओपन करू शकताय, फॉर्म्युले देऊ शकताय. आता इथं formula.xls आहे बघा, आहे अशी फाईल ओपन होते, आहे असे सगळे फॉर्म्युले वापरता येतात. इथं फॉर्म्युले ओपन झालेत, याचा अर्थ तो फॉर्म्युला उपयोगी पडतोय ना. बघा इथं फॉर्म्युला आहे का, टूर घेतोय, इथं फॉर्म्युला वापरलाय बघा. सगळे आहे असे वापरले जातात. समजा मी नवीन शीट घेतोय, नवीन शीटवरती मला काहीतरी करायचं आहे तर मी न्यू शीट करतोय बघा. शीट 5 आली. समजा मी इथं 100 आणि 200 समजा मला पाढे करायचे आहेत, मी इथंच दाखवतोय बघा. पाढे करायचे आहेत, 1-2 केलं आणि हे पाढे मला तयार करायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हे ड्रॅग करा 10 पर्यंत पाढे डिलीट केलं. परत बघा, दोनचा पाढा करायचा आहे, 4चा पाढा करायचा आहे. असं 2चा पाढा पहिल्यांदा करा, खाली ओढा. आता हे माहिती आहे नाही, हे असं सिलेक्ट करायचं आणि इथनं ओढायचं. तुम्ही कितीपर्यंतचे पाढे करू शकताय. झालं का? हे पाढे तयार केलं. समजा मला 2 संख्यांची बेरीज करायची आहे, 100 आणि 200 यांची बेरीज करायची आहे. मी फक्त साधा फॉर्म्युला दाखवतोय, तुम्ही असे सगळे फॉर्म्युले वापरू शकताय. ते इथं आलो, इथं आल्यानंतर बघा इथं प्लसमध्ये आलो आणि तुम्हाला जर फॉर्म्युला वापरायचा असेल तर इथं फॉर्म्युला आहेत का, फंक्शन्स, सगळे फंक्शन्स आहेत. सम, ॲव्हरेज, काउंट, मॅक्स, मीन आहेत का, आणि ऑल फंक्शनमध्ये तुम्ही सगळे फंक्शन वापरू शकताय. त्यातला मला सम वापरायचा आहे, कशाची सम करायची आहे ते 2 सिलेक्ट करा, एंटर केला, सम झाली का. अशा पद्धतीनं एक्सेल सुद्धा तुम्ही शीटमध्ये वापरू शकताय. समजलं का? हे शीट झालं. मी जास्त डीपमध्ये नाही सांगणार. मी क्लोज केलं, गुगल शीट झालं. गुगल शीट नंतर बदल करायचं, पुढचं बघायचं आहे ते म्हणजे शेवटचा पॉईंट, स्लाइड्स. स्लाइड्स म्हणजे काय? पॉवर पॉईंट. तर पॉवर पॉईंट आहे बघा, स्लाइड्स मी 2 मिनिटात सांगतोय तुम्हाला आणि थांबतोय. इथं बघा तुम्ही पॉवर पॉईंट ओपन करू शकताय. आता हे मगाशी मी गुगल ड्राईव्हला अपलोड केलंय, ती आहे तशी फाईल इथं दिसते तुम्हाला. ड्राईव्हला जेवढ्या फाईल्स आहेत ते तुम्हाला दिसतात. ती फाईल मी ओपन केली आणि हे आहे तसं दिसतं बघा. आणि ती तुम्ही स्लाइड शो करू शकताय. इथनं स्लाइड शो करू शकताय बघा. स्लाइड शो आपण केलेला आहे. इफेक्ट सगळे अप्लाय होतात बघा, फक्त स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट नाही आहे. याची इफेक्ट सुद्धा तुम्ही बघू शकताय. समजलं? मी एस्केप देतोय, एस्केप केल्यानंतर ते ऑफ होतं. मग स्लाइडचे ॲनिमेशन पाहिजे असेल तर चेंज बॅकग्राऊंड, अप्लाय लेआउट, ट्रान्झिशन इफेक्ट आहेत बघा, ट्रान्झिशन, एडिट थीम आहेत, वेगवेगळे तुम्ही इफेक्ट देऊ शकताय. अशा आपण ट्रान्झिशन इफेक्ट इथनं देऊ शकताय. फेड कुठला पाहिजे आहे बघा, फेड आउट दिला, हा ट्रान्झिशन इफेक्ट दिला. ॲड ॲनिमेशन म्हणजे कस्टम ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन इफेक्ट म्हणजे स्लाइडला
ॲनिमेशन हे तुम्ही बघू शकता. एकदा बघा, फक्त नजर टाका, मी डीपमध्ये सांगणार नाही आहे. समजलं काय? अशा पद्धतीनं आपण गुगलचं हे बघितलं. त्यानंतर शेवटचा एक ऑप्शन आहे जो ह्यात नाही आहे, गुगल कॉन्टॅक्ट आहे बघा. गुगल कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही कुठलाही कॉन्टॅक्ट ओपन करू शकताय आणि कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकताय. इथं कॉन्टॅक्ट्स आहेत बघा. एखादा कॉन्टॅक्ट जर तुम्ही सेव्ह केला तर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तो कॉन्टॅक्ट सेव्ह होतो. प्लसमध्ये जायचं, कॉन्टॅक्ट सेव्ह केला आणि ती क्रिएट कॉन्टॅक्ट म्हटलं, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केला तर तो कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा येतो. आणि तुम्ही जर हे ईमेल अकाउंट तुमच्या कॉन्टॅक्टला सिंक्रोनाइज केलं असेल तर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह केलेला लगेच इथं सुद्धा दिसतो. मी मागच्या बॅचला दाखवलेला आहे. असं हे कॉन्टॅक्ट सुद्धा राहतं. ठीक आहे, आजचं आपलं इथं संपलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जात असताना काय करायचं, साइन आउट करायला विसरायचं नाही आहे. साइन आउट केलं आणि आपलं लेक्चर इथं आजचं संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण राहिलेल्या कन्सेप्ट बघायच्या आहेत.